नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज आपण इतिहासावरील महत्त्वाचं लेक्चर बघणार आहे. 2 मिनिटं. महत्त्वाचा म्हणजे कोणतं? तर बघा 1857 चा उठाव हे आपल्याला बघायचं आहे. जो फार महत्त्वाचा आहे. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळण्यामागे कदाचित आपल्याला 1857 सालीच आपल्याला काय भेटलं असतं तर स्वातंत्र्य भेटलं असतं. कारण हा खूप मोठा उठाव मानला जातो. 1857 चा हा का उठाव झाला? याचं होण्यामागचं कारण काय? एवढं लोक जे होते आपल्या भारतीयांनी एकदमच का उठाव केला? काही त्याला एकच कारण आहे का? म्हणजे असं क्षुल्लक कारण आहे का? नाही. ह्या 1857 होण्यामागे खूप मोठे-मोठे कारण आहे. भरपूर आहे. म्हणजे काय होतं ना, एक अति होऊन जातं अति. म्हणजे आपण काय म्हणतो, की नाही आता सहन नाही होत. आता सहन होत नाही. आता काहीतरी आपण करायलाच पाहिजे आपल्या देशासाठी. हे लोकं आपल्यावर खूप अन्याय करताय आणि ब्रिटिशांनी म्हणजे हुकुमशाही चालू केली होती. त्यांना जे वाटेल ते कायदा करायचे. त्यांना जे वाटेल ते दत्तक वारस नामंजूर करायचा. आपल्या सैनिकांना वेगळी वागणूक द्यायची आणि ब्रिटिश जे सैनिक आहेत त्यांना वेगळी वागणूक द्यायची. आपल्या ज्या काही गोष्टी आहेत धर्माविरुद्ध अशा बऱ्याचशा ॲड करत चालले होते हे ब्रिटिश सरकार. मग त्याच्यामुळे सगळ्या भारतीयांचा सगळ्यांनी म्हणता येणार असंतोष झाला आणि असं ठरलं, की आता पूर्ण भारतामध्ये 1857 साली एक डेट आहे, त्या तारखेला उठाव करायचा म्हणजे करायचा. आता सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया का 1857 चा उठाव का झाला? म्हणजे होण्यामागचं कारण काय आहे त्याचं? हे आपल्याला प्रश्न पडला पाहिजे. जे नवीन आहे त्यांनी पण व्यवस्थित समजून घ्या आणि जे जुने आहे त्यांनी पण समजून घ्या. सावकाश शिकवणार आहे, काही टेन्शन नाही. तुम्हाला स्पीड वाढवायचं तुम्ही तुमच्या फोनमध्ये वाढवू शकता. पण मी शिकवताना एकदम प्रॉपर शिकवणार आहे कारण महत्त्वाचं आहे. बघा 1857 चे भरपूर कारणे आपण महत्त्वाची तेच घेणार आहे. पहिलं कारण आहे तैनाती फौजेचा दुष्परिणाम. तैनाती फौजेचा. आता ही तैनाती फौज काय होती तुम्हाला मी सांगितलं होतं. याच्याने राज्य दुबळी बनली आणि त्यांच्यात असंतोष निर्माण झाला. तैनाती फौजेचा जनक कोण होता? लॉर्ड वेलस्ली. बरोबर? हा स्वतःला बंगालचा सिंह समजायचा. हा लॉर्ड वेलस्ली होता. हा काय याचं काय म्हणणं होतं, की ज्या राजाच्या पदरी खर्च टाकला, त्याने त्या सैन्याचा खर्च करायचा. बरोबर? आणि त्याच्यावर अधिकार कोण गाजवणार? आम्ही गाजवणार. त्या सैन्यावर ते ब्रिटिश सरकार गाजवतील. अशी तैनाती फौज होती. याच्याने काय झालं, जे काही तिथले निजाम, जे काही पेशवे हे होते ना, यांच्यावर काय झालं का एक परिणाम झाला का याच्याने आपलं राज्य काय होते, दुबळं होते. खर्च आपण करायचा आणि त्यांच्यावर अधिकार कोण गाजवणार? ब्रिटिश सरकार गाजवणार. मग हे पहिलं कारण आहे तैनाती फौजेचा दुष्परिणाम. पहिले समजून घ्या का कारण काय-काय आहे. त्यानंतर बघा पुढचं कारण होतं हां, डलहौसीचा बघा दुसरं आक्रमक विस्तारवादी धोरण. विस्तारवादी धोरण म्हणजे यांनी काय केलं दत्तक वारस नामंजूर केला. आता एखाद्या राजाला मुलगा नाहीये, तर तो काय करायचा? तेव्हा राजेशाही होती. तुम्ही मान्य करा नाही तर नका करू. त्याच्याबद्दल काही इश्यू नाहीये. पण आपल्याला त्या काळामध्ये आपण बोलतोय. 1857 च्या काळातली आपण घटना बोलतोय. आपण आजच्या काळातलं बोलतोय का? तर नाही. आपण त्यावेळेसचं आहे. तर 1857 ला काय होतं म्हणजे त्यावेळेसच्या ह्याच्यामध्ये एखादा राजा आहे. त्या राजाला मुलगा नाहीये किंवा त्या राजाचं निधन झालं, त्याचा मुलगा लहान आहे. तर मग अशा वेळी राज्यकारभार कोण बघणार? कोणीतरी पाहिजे ना हा राज्यकारभार बघायला किंवा त्या राजाची जी काही गादी आहे, ती कोणतरी चालवणारा पाहिजे. बरोबर? मग तिथं काय करायचे, तर एखाद्या मुलाला दत्तक घ्यायचे जर मुलगा नसेल तर. आणि दत्तक घेतल्याच्या नंतर त्याचा राज्याभिषेक करून तो पुढे त्याचा वारसा चालवायचा किंवा जो लहान मुलगा असेल त्याला गादीवर बसायचं आणि त्याच्या वतीने त्याची आई ती राज्यकारभार बघणार. असं होतं पहिले. पण लॉर्ड डलहौसी म्हणला, "हे चालणार नाही, असं चालणार नाही. त्या राजाला मुलगा नाहीये किंवा त्या राजाचा मुलगा लहान आहे, तर तुम्ही दुसऱ्याला दत्तक घेणार आणि मग राज्यकारभार चालवशाल, हे आम्ही खपवून घेणार नाही. तो दत्तक वारस नामंजूर राहील तो. नामंजूर आणि तिथला राज्यकारभार ते जे काही राज्य ते खालसा होईल आणि त्याचा राज्यकारभार आम्ही सक्षम आहे, आम्ही बघून घेऊ." म्हणजे हे झालं आपल्या पर्सनलवर. बरोबर ना, पर्सनल आपण तिथल्या राजाचा बरोबर ना, त्याच्या मुलाचा त्याला अधिकार राहणार नाही किंवा त्याने दत्तक नाही घ्यायचा. हे एक कारण होतं 1857चं उठावाचं. काय तर बघा हे राजवाड्यांच्या पदव्या, तनखी देखील बंद करून टाकले. म्हणजे राजवाड्यांच्या ज्या पदव्या, तनखे होते ते पण बंद केले. ह्यामुळे ब्रिटिशांविरुद्ध असंतोष पसरला. म्हणजे आपला त्यांच्याविषयी काय तर असंतोष पसरला. पुढे बघा आता लष्करी कारण एक लष्करी. आता हिंदू सैनिक आणि ब्रिटिश सैनिक असे 2 होते. लष्करमध्ये आर्मी जसं आहे ना, त्यावेळेचे एक होते हिंदू सैनिक
आणि दुसरे होते ब्रिटिश. आता ब्रिटिश जे होते ना, यांना वागणूक चांगली आणि हिंदू सैनिकांना कमी. म्हणजे यांचं प्रमोशन होणार, हे वरती-वरती जाणार आणि आपला हिंदू सैनिक याला लिमिट दिलेलं आहे. त्याला एक ठरवून दिलंय का तू इथपर्यंत येशील, याच्यावर तुला पद देणार नाही. मग हे एक कारण होतं लष्करी कारण. बघा, हिंदू सैनिकांचा सुभेदार ह्या पदाच्या वरचं पद त्याला देता येणार नाही. म्हणजे तो जास्तीत जास्त काय होईल, फक्त सुभेदार होईल, फक्त सुभेदार. सुभेदारच्या वरती त्याला पदवी देता येणार नाही. हे एक कारण. म्हणजे का बरं नाही देता येणार? जर ब्रिटिशांना देता येतंय, तर मग ही आपल्या हिंदू जो आहे, तर त्याला का नाही देता येणार? हे पण एक कारण होतं. त्याला म्हणायचं लष्करी कारण. आणि हिंदी शिपायांवर लष्करात शिस्तबंदीचे आपल्यावर जाचक नियम. बरोबर ना? आणि त्यांच्यावर जाचक नियम नाही. म्हणजे हिंदी शिपाई जे त्यांना एकदम स्ट्रिक्टली कडक नियम राहतील त्यांना आणि ब्रिटिशांना थोडंसं कमी नियम. मग असं एक कारण होतं 1857चं हे लष्करी कारण. बघा आता पुढे 3. आता तत्कालीन कारण बघ, तत्कालीन कारण हे खूप महत्वाचं आहे. हे तुम्ही पिक्चर पण बघितला असेल मंगल पांडे यांचा. बघा पिक्चर बघायला खूप भारी वाटतं, पण ती फाशी जाणार आहे. किती त्यांच्या मनात देशाची किती भक्ती होती, राष्ट्रभक्ती आणि आपल्या देशासाठी काय बलिदान दिलंय हे त्यांना माहिती बरोबर ना? आज आपण एवढं-एवढं जरी म्हटलं एखाद्यासाठी लढायचं तरी नाही म्हणतो आपण. बाहेर पडायला नाही म्हणतो, ज्याला त्याला आपलं-आपलं पडलंय. पण हे हिंदू सैनिक मंगल पांडे होते. यांनी पहिले गोळी झाडली. बघा काय होतं तत्कालीन कारण, तर एनफील्ड नावाची एक लांब पल्ल्याची बंदूक होती तेव्हा. आता नाही राहिली ती, त्या होती. तर या बंदुकीला ना काडतुसांची आवरणे दातांनी तोडावी लागायची. म्हणजे ती एक बंदूक होती मोठी, बरोबर? त्या बंदुकीला काय होतं ना, काडतूस होतं. हे काडतूस वापरताना काडतुसांची आवरणे हे काय करायचं, दातांनी तोडायचे, दातांनी. मग दातांनी तोडावी लागत असे, बरोबर आहे. काडतुसांना गायीच्या, डुकरांची चरबी लावलेली असते, अशी बातमी पसरली. म्हणजे याला जी काही बंदूक आहे ना, या बंदुकाला एक तर गायीची आणि डुकराची चरबी ही काय तर लावलेली असते, अशी बातमी. हिंदू धर्माचं पवित्र जर कोणाला आपण मानत असेल तर आपण गायला आपण काय मानतो? आई मानतो. बरोबर ना? आणि जे मुस्लिम लोक आहेत ते डुक्कर जे आहेत त्याला आपण अपवित्र मानतात. मग गायची आणि डुकराची ही चरबी ह्या बंदुकीला लावली आणि ती आपण काय करायचं, दातांनी काढायची म्हणजे तोंडाने. म्हणजे जिला आपण आई मानतो, तिची चरबी आपण कसं काय काढणार? सरळ-सरळ आहे ना. आणि जे मुस्लिम बांधव आहे, ते जर डुकराला अपवित्र मानतात, जे त्याच्याकडे बघत पण नाही, तर ते डुकराची चरबी कशी काय काढणार? अशी एक तेव्हा अफवा पसरली होती. ते सगळ्यात महत्त्वाचं कारण होतं. कारण हे तत्कालिक कारण इतकं महत्त्वाचं आहे, का उठावाच्या तारखेपूर्वी सुरू होऊन गेलता, असं. आलं लक्षामध्ये? ही एक त्यांच्यामध्ये अफवा किंवा झालेला असेल. हिंदू-मुस्लिम सैनिकांच्या धर्मभावना दुखावल्या गेल्या आणि बंड करून उठले. इथून सुरुवात झाली 1857च्या उठावाला. त्यांच्या भावना मी सांगतो, तुम्ही आता ऐकताय तरी तुम्हाला ऐकताना थोडंसं मनामध्ये थोडा राग येत असेल किंवा कशा गोष्टी घडल्या असेल हे तुम्हाला जाणवत असेल. तर त्यावेळेस तर प्रॅक्टिकली होतं. बरोबर ना? आणि इथून खरी उठावाला सुरुवात झाली. पुढे अजून कारण आहे का? धार्मिक एक कारण आहे. 1857च्या धार्मिक कारण असं आहे, की 1813च्या कायद्याने इंग्लंडमधील कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रसारासाठी भारतात येण्याचे स्वातंत्र्य दिले. मग धर्म कोणता? त्यांचा धर्म. म्हणजे इंग्लंडमधला कोणताही माणूस आपल्या भारतामध्ये येऊ शकतो आणि त्याचा धर्माचा प्रसार करू शकतो. मला सांगा, समजा एखादी व्यक्ती हिंदू आहे, एखादी व्यक्ती ख्रिश्चन आहे, एखादी व्यक्ती मुस्लिम आहे. ज्याला त्याला आपल्या धर्मावर काय असतो? अभिमान असतो. बरोबर ना? मग इंग्लंडची लोकं येणार आणि त्यांचा धर्माचा प्रसार आपल्या भारतात करणार. त्यांना म्हणणार, की आमचा धर्म स्वीकारा. हे आपण खपवून घेऊ का? नाही खपवून घेणार. बरोबर ना? मग हे एक काय तर धार्मिक कारण होतं, समजून घ्या. त्यांना तशी परवानगी दिली होती. ते आपल्या लोकांना काही ते योग्य वाटलं नाही. म्हणून ते पण एक 1857चं कारण आहे. पुढे बघा आता बाळांनो, आर्थिक कारण काय आहे? तर भारतातील कच्च्या मालावर आधारित इंग्लंडमधील यंत्रांवरील तयार माल भारतात उपलब्ध झाल्याने तेथील पारंपरिक हस्तव्यवसाय ऱ्हास होऊन कारागीर पुरते बुडाले झाले आणि 1857च्या उठाव भारतात सर्वाधिक वेगाने पसरला. दक्षिण भारतात वचीन राहिला. आता हे काय आहे ना, आर्थिक कारण काय आहे ना, भारतामधला कच्चा माल आहे, बरोबर? कच्च्या मालावर आधारित इंग्लंडमधील यंत्रांवरील तयार माल भारतात उपलब्ध झाला. म्हणजे जे काय आपले लोक हाताने तयार करायचे, बरोबर? तर हाताने तयार करायचे तो कच्चा माल, तो आपण इथल्या इथं विकायचो. पण इंग्लंडमध्ये काय व्हायचं ना, यंत्रावर तयार व्हायचा म्हणजे मशीनवर तयार होणारा जो माल आहे,
तो भारतामध्ये उपलब्ध व्हायला लागला. बरं, भारतात तेव्हा डेव्हलप नव्हता एवढा, उपलब्ध व्हायला लागला. झाल्याच्या नंतर काय झालं, आपले जे काही पारंपरिक व्यवसाय होते म्हणजे हाताने तयार करणारे, याचा ऱ्हास होऊ लागला. मग आपल्या आर्थिक आलं ना, पैसेच बंद झाले. काम नाही तर पैसे काय करायचे? कपडे, एखादं टी-शर्ट आहे समजा हे जर व्यवसाय करून बनवताय, हाताने शिवताय, हे जर डायरेक्ट मशीनवर जर प्रिंट होऊन येतंय, तर ज्याने हाताने बनवतोय तो, त्याच्या धंद्यावर परिणाम झाला ना, बरोबर ना? म्हणजे आर्थिक व त्याच्या घरावर परिणाम झाला की नाही? मग हे एक कारण होतं, आर्थिक कारण लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचा पॉइंट काय आहे, तर 1857 चा उठाव बघा, 1857 चा उठाव उत्तर भारतात सर्वात जास्त होता. म्हणजे डोक्याकडची बाजू त्याला उत्तर म्हणतो आणि पायाकडची बाजू दक्षिण म्हणतो. ह्या बाजूला सर्वाधिक वेगाने पसरला. मात्र दक्षिण भारत काय राहिला, याच्यापासून वंचित राहिला. हे एक अपयशाचं कारण आहे आपल्या भारताच्या 1857च्या उठावाचं. समजून घ्या. आलं लक्षामध्ये? म्हणजे डोक्याकडचं काय राहिला, उत्तरकडच्या बाजूला एकदम जोरात पसरला आणि खाली पायाकडचा काय राहिला, तर याच्यामध्ये तो वंचित राहिला. अशा पद्धतीने. ओके. चल पुढे बघा आता. आता 1857च्या उठावाला सुरुवात झाली. 1857चा उठाव कधी झाला? कोणी नेतृत्व केलं? कशा पद्धतीने लढले? हे आपल्याला जाणून घ्यायचंय. म्हणजे तसं बघितलं ना, 2-3 तासाचं लेक्चर आहे हे 1857, पण आपल्याला एवढं डीपमध्ये जायचं नाही. कारण मी तुम्हाला एवढं डीपमध्ये घेऊन जाणार नाही. एकच पार्ट याच्यामध्येच पूर्ण राहणार आहे तुम्हाला. जे IMP जे महत्त्वाचं आहे तेच घेणार आहे. बाकी डीपमध्ये घेणार नाही. बघा, 1857च्या उठावाची पूर्वनियोजित तारीख ठरली होती 31 मे 1857. म्हणजे असं ठरलं होतं, की 31 मे 1857ला संपूर्ण भारतामध्ये उठाव करायचा. संपूर्ण भारतामध्ये काय करायचा? उठाव करायचा. एकाच दिवशी करायचा, एकाच वेळी करायचा. परंतु घडलं काहीतरी वेगळंच. वेगळंच काहीतरी घडून बसलं आणि हे एक अपयशाचं कारण झालं आपलं 1857च्या उठावाचं. 31 मेला करायचा होता, पण मग 29 मार्च 1857ला मंगल पांडे याने मेजर हुसेनवर गोळी झाडली. कोणावर? तर मेजर हुसेनवर गोळी झाडली आणि मुदतीपूर्वच 1857ला उठाव सुरुवात झाली. मग विचारलं 1857चा उठाव केव्हा सुरू झाला? तर सांगायचं बाळांनो, 29 मार्च 1857. कधी सांगणार? 29 मार्च 1857ला सांगायचा. का बरं? तर मंगल पांडे याने तो म्हणला, की मला नाही सहन होत, 31 मे 1857 तारीख आहे तुमची, पण ती मला काही सहन होत नाही. मी एवढा वेळ थांबू शकत नाही. मी आजच म्हणजे 29 मार्च 1857ला मेजर हुसेनला मारेल. त्याच्यावर गोळी झाडली आणि तो जागीच गेला. कोण? मेजर हुसेन. हा गेला आणि उठावाला एक प्रकारे काय झाली, ऊर्जा भेटली. चला आता सुरुवात करायची आपल्याला युद्धाला. लढायचे आता आपल्याला काही केल्याने. मग ते लढायला सुरुवात झाली आणि त्याला म्हणायचं मुदतीपूर्वच उठावाला सुरुवात 1857चा. ओके. मग मंगल पांडे हा काय होता? तर ब्राह्मण शिपाई होता. मी तुम्हाला सांगितलं ना, ब्राह्मण शिपाई 34व्या रेजिमेंटचा बंगालमधला होता. याला ते बंदुकीचं जे होतं ते गायची चरबी लावायची. ते आपल्याला काय भारतीयांना तुम्हाला काय कोणालाच आवडणार नाही त्या गोष्टी आणि ते त्याला खटकलं होतं खूप दिवसापासून. मग त्यांनी उठावाला सुरुवात केली. त्याच्यामध्ये मंगल पांडेला फाशी दिली 8 एप्रिल 1857ला. कोलकाता, बराकपूर या ठिकाणी. बघा कुठं फाशी दिली, तर कोलकाता, बराकपूर या ठिकाणी त्याला फाशी दिली. 10 एप्रिल 1857ला 10 एप्रिल 1857ला मिरत या छावणीत सैनिकांनी उठाव केला. बघा, मिरत इथं उठाव कधी केला, तर 10 एप्रिल 1857. यामधला IMP पॉइंट कोणता आहे तुमचा? मंगल पांडेला फाशी कधी दिली आणि मंगल पांडेने कोणावर गोळी झाडली होती? मंगल पांडेने मेजर हुसेनवर. ओके. 8 एप्रिल 1857ला. ओके. फाशी दिली त्याला. पुढे बघा आता, दिल्ली येथील उठाव. दिल्ली येथील उठाव. आता एक-एक बघायचं आपल्याला प्रत्येक ठिकाणचा उठाव, तिथलं नेतृत्व कोणी केलं आणि तिथला जो उठाव आहे तो बिमोड कोणी केला. आता दिल्ली हे क्रांतिकारकांचं काय होतं रे बाळा? मुख्य केंद्र होतं. दिल्ली हे क्रांतिकारकांचं मुख्य केंद्र मानलं जायचं. तिथं सगळे क्रांतिकारी होते. म्हणून त्याला आपण काय मानतो? मुख्य केंद्र. मग या क्रांतिकारकांनी असं ठरवलं, की पहिले आपण आहे ना दिल्ली ताब्यात घेऊन टाकू. दिल्ली ताब्यात घेतली म्हणजे विषय संपला. आलं लक्षात? दिल्लीच ताब्यात घ्यायची आता. काही झालं तरी चालेल. दिल्ली सोडायची नाही. कारण ते आपलं काय तर प्रमुख केंद्र आहे. मग याचं नेतृत्व कोण करेल? दिल्ली कोण सांभाळेल? दिल्लीचा उठावाचं नेतृत्व कोण बघेल? तिथलं ब्रिटिशांना कसं लढायचं? कोणत्या पद्धतीने जायचं? या गोष्टीचं मॅनेजमेंट करण्यात आलं. मग दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व केलं बहादूर शाह जफर दुसरा याने.
कोणी केलं बाळा? बहादूर शाह जफर दुसरा यांनी दिल्ली येथील उठावाचं नेतृत्व केलं आणि तिथला सेनापती कोण होता बाळांनो? तो बख्खत खान हा सेनापती होता. सेनापती कोण होता त्याचा? बख्खत खान होता. तो म्हणला तुम्ही नेतृत्व करा, मी सेनापती, मी इथलं दिल्ली सांभाळून घेईल, टेन्शन घ्यायचं नाही. दिल्ली आपल्याला ताब्यात घ्यायची म्हणजे घ्यायची. चला ठीक आहे, दिल्ली ताब्यात घ्यायची ना, घेतली दिल्ली ताब्यात. बघा 11 मे 1857 रोजी क्रांतिकारकांनी बहादूर शाह जफर दुसरा याला दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले. दिल्लीचा बादशाह म्हणून घोषित केले आणि 12 मे 1857 ला दिल्ली ताब्यात घेतली. बघा कधी ताब्यात घेतली बाळांनो? 12 मे 1857 रोजी दिल्ली शेवटी ताब्यात आलीच. ओके. बघा नेतृत्व बहादूर शाह जफर दुसरा, सेनापती बख्खत खान आणि त्याला बख्खत खान म्हणे आमचा दिल्लीचा बादशाह आहे. त्याला आम्ही घोषित करतो. कधी घोषित करतो? 11 मे 1857 ला. ओके. आणि 12 मे 1857 ला दिल्ली काय केली तर ताब्यात घेतली. परंतु काय झालं? दिल्ली येथील बंड जास्त दिवस टिकलंच नाही. थोडा दिवस क्षणिक सुख राहिलं आपल्याला. क्षणिक सुख म्हणजे थोड्यापुरतं. जे काय अभ्यास करताना लगेच त्यांना असं वाटतं झालं माझं, त्याला म्हणायचं क्षणिक सुख म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? क्षणिक. का बरं? ते लगेच असं वाटतं का लगेच लक्षात राहतं. पण रिव्हिजन दिली नाही तर उपयोग होणार नाही. बघा दिल्ली येथील बंड विल्यम हडसन ह्या इंग्रज अधिकाऱ्यांनी मोडले आणि दिल्ली परत आपल्या ताब्यात घेतली. त्यांनी काय केलं? दिल्ली परत ताब्यात घेतली. मग असं विचारलं दिल्ली येथील 1857 चा उठाव कोणी बिमोड म्हणजे कोणी मोडला? तर त्याचं योग्य उत्तर काय सांगणार तुम्ही? विल्यम हडसन सांगायचं. समजलं? विल्यम हडसन. पुढे बघा आता कानपूर येथील उठाव. आता कानपूर पण खूप महत्वाचं आहे. कानपूर येथील उठाव. कानपूर येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं? ते आपल्या महाराष्ट्रातले आहे. बघा नेतृत्व केलं नानासाहेब पेशवे यांनी. ते म्हणले मी इथलं नेतृत्व करतो. कानपूर सांभाळायची जबाबदारी माझी. टेन्शन नाही घ्यायचं. मला फक्त एक सेनापती द्या. मग एक सेनापती दिले जे आपल्या नाशिक मधले निफाड तालुक्यामधले. आलं लक्षात? कोण? तर तात्या टोपे. बघा तात्या टोपे हे नाशिकचे, लक्षात ठेवा. तात्या टोपे ते सेनापती होते. कुठले? कानपूरचे. कानपूर उठावाचं नेतृत्व कोण करेल? नानासाहेब पेशवे. नंतरचं कोण सांभाळेल? तात्या टोपे. कानपूर येथे उठावाला सुरुवात केली 5 जूनला. ते म्हणे चला 5 जून चांगली तारीख आहे, पर्यावरण दिन आहे. आपण उठावाला सुरुवात करू, कानपूर आपल्याला ताब्यात घ्यायचे. पण कानपूर काही ताब्यात घेता आलं नाही. कारण इंग्रज पण तेवढे स्ट्रॉंग झालते. भरपूर काळ आला होता ना. बघा प्लासीची लढाई केव्हा झाली? 23 जून 1757 ला. त्याच्यानंतरचं 100 वर्षांनी म्हणजे त्यांचे बी काहीतरी पानं, मुळं काहीतरी इथं रोवले गेले होते ना ब्रिटिशांचे. ते काय राज्य करायचे म्हणजे अशा हवेत थोडी करायचे. बरोबर ना? मग तिथं काय झालं? कानपूर येथील क्रांतिकारांचं मुख्य केंद्र होतं बिठूर. समजून घ्या. बिठूर, ब्रह्मावत हे होतं. कानपूर येथील उठाव जनरल कॅम्पबेल यांनी बिमोड केला. म्हणजे तो म्हणला जनरल कॅम्पबेल मी इथं आहे. मी तुम्हाला कानपूर घेऊनच देत नसतो. काय करायचं ते करा तुम्हाला. काय लढायचं ते लढा, पण मी तुम्हाला इथं कानपूर घेऊन देणार नाही. मग त्यांनी तसंच केलं रे. त्यांनी काय केलं? जनरल कॅम्पबेलनी आपल्याला कानपूर घेऊनच दिलं नाही. हा तिथला उठाव दिल्ली तरी ताब्यात आली होती. परत त्यांनी त्यांच्या ताब्यात घेतली. तसं कानपूर आपल्या ताब्यातच आलं नाही. आणि तात्या टोपे काय झालं? तात्या टोपेंना दिली फाशी 18 एप्रिल 1859 ला. मग कुठं दिली होती हा प्रश्न विचारतील आपल्याला. तर मध्य प्रदेश राज्यामध्ये. तर मध्य प्रदेश राज्यात कुठं दिली होती? तर शिवपुरी या ठिकाणी. शिवपुरी या ठिकाणी. बघा तात्या टोपेंना फाशी कधी दिली? 18 एप्रिल 1859 मध्य प्रदेश शिवपुरी या ठिकाणी देण्यात आली. आणि तात्या टोपेंचं पूर्ण नाव ऐका, रामचंद्र पांडुरंग टोपे. काय नाव आहे बाळांनो? तर रामचंद्र पांडुरंग टोपे. आणि नानासाहेबांनी नेपाळ देशामध्ये काय केलं? तर प्रयाण केलं नंतर. ते म्हणले नको आता आपलं जास्त एज आहे. आपण इथं थांबण्यात काय अर्थ नाहीये. मग आपण त्यापेक्षा नेपाळ या देशामध्ये काय करूया? प्रयाण करू. मग उर्वरित आयुष्य त्यांनी तिथं त्यांचं पुढं कंटिन्यू केलं. अशा पद्धतीने हा होता कानपूर या ठिकाणचा उठाव. आपल्याला असे एक बघायचे. आता याला तुम्ही IMP करून घ्या. कारण इथं काय आपले तात्या टोपे यांच्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो आणि नानासाहेब पेशवे. चला आता पुढे बघा. लखनौ येथील उठाव बघ बाळा. लखनौ येथील उठाव 30 मे 1857 ला सुरुवात झाली इथलं. इथं नेतृत्व केले एका महिलेने. ती म्हणली मला काही गरज नाही सेनापती वगैरे नका. मी एकटी सक्षम आहे. मी काय करते? लखनौ सांभाळते. तुम्ही बाकीचं बघा. म्हणजे असे प्रत्येक शहर झाले होते, की प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने काय झालं होता? उठाव झाला होता. जसं आता बघा आंदोलन सुरू झालं तर वेगवेगळं आंदोलन सुरू होतं. है ना? तसं लखनौचा उठाव आहे. हा इथं उठावाला सुरुवात झाली
30 मे 1857 रोजी बंडाला सुरुवात झाली. याचं नेतृत्व केलं बेगम हजरत महल यांनी. नेतृत्व कोणी केलं बाळांनो? तर बेगम हजरत महल यांनी केलं. आणि 22 मार्च 1858 रोजी 22 मार्च 1858 रोजी आउट्रम व हॅवलॉक यांनी लखनौ येथील उठाव मोडीत काढला. मोडीत काढला म्हणजे काय केलं? तर बिमोड केला. त्यांचा यशस्वी होऊन दिला नाही. कोणी? तर आउट्रम नावाचा व्यक्ती आणि हॅवलॉक नावाचा व्यक्ती. कोण होते ते? तर ब्रिटिश होते. बघा, ब्रिटिश अधिकारी होते. समजतंय का? एकदम सावकाश शिकवतोय. तुम्हाला काय काय लक्षात ठेवायचं? उठाव कधी झाला आणि नेतृत्व कोणी केलं आणि बिमोड कोणी केला. एवढ्या बेसिक गोष्टी लक्षात ठेवायच्या तुम्हाला. करावंच लागेल. इथं काही ट्रिक किंवा इथं काही शॉर्टकट नाही लागणार तुम्हाला. जिथं टेक्निकल आहे इथं डायरेक्ट करायचंय तुम्हाला. हां, चला आता पुढे बघा. नेतृत्व विचारलं तर काय सांगशाल तुम्ही? बेगम हजरत महल कधी केलं? 30 मे 1857 ला. त्याच्यानंतर बिमोड कधी झाला? 22 मार्च 1858 आउट्रम आणि हॅवलॉक. बरोबर? लखनौ. पुढे आता आता सगळ्यात महत्वाचा उठाव हा तुम्हाला आयुष्यामध्ये इतका फायद्याचा आहे, इतका फायदा म्हणजे इतका मोटिवेशन आहे तुम्हाला या उठावातनं. तुम्ही म्हणजे तुमचं आयुष्य बदलू शकता. फक्त आदर्श ठेवा आणि जे जे काय घडलंय, ज्या गोष्टी जे त्या बघा फक्त आणि त्याचा नोटीस करा. फक्त अभ्यास करू नका. मी सांगतो तुम्हाला, अभ्यासाला अभ्यासासारखा करू नका. झाशी येथील उठाव राणी लक्ष्मीबाई 5 जून 1858 असं अजिबात करू नका. त्या अभ्यासामध्ये आवड निर्माण करा. यांनी आपलं पूर्ण म्हणजे काय म्हणतात रक्त हे केलंय. एका महिलेने नेतृत्व केलंय, राणी लक्ष्मीबाई. बरोबर ना? जोपर्यंत जिवंत होत्या, जोपर्यंत मैदानावर उभ्या होत्या, तोपर्यंत ब्रिटिशांना त्यांची झाशी दिलेली नाही. तोपर्यंत नाही दिलेली. लक्षात घ्या. आणि ज्या दिवशी धारातीर्थ पडल्या, म्हणजे ज्या दिवशी त्यांचं मारलं त्यांना, ज्या दिवशी निधन झालं, त्याच्या 3 दिवसांनी झाशी ब्रिटिशांनी त्यांच्या ताब्यात घेतली. 3 दिवसांनी. आणि स्वतः ब्रिटिश अधिकारी म्हणला होता त्यावेळेसचा, की 1857च्या उठावाची सर्वात ज्वलनशील जर कोणी असेल तर राणी लक्ष्मीबाई यांच्यासारखं नेतृत्व यांनी केलं. या आपल्या झाशी टिकवण्यासाठी, म्हणजे यांनी केलं आपलं राज्य टिकवण्यासाठी. बाळांनो, तुम्हाला पाहिजे फक्त नोकरी. तुम्ही अभ्यास कसा केला पाहिजे या गोष्टीचा विचार करा. तेव्हा त्यांनी त्यांचं अस्तित्व काय फरक पडला असं. गेली झाशी, आले ब्रिटिश, त्यांना देऊन टाकलं. काही गरज नाही मला लढायची. पण तरी पण ही महिला लढली आणि हिने आपलं झाशीचं हे जे काही राज्य आहे ते ब्रिटिशांना दिलं नाही. तुम्हाला फक्त तुमच्या आई वडिलांसाठी एक नोकरी मिळवायची आणि ती जर आपल्याकडून होत नसेल तर आपल्या आयुष्याला काहीच किंमत नाही. काहीच किंमत नाही. आपण शून्य. जर तुमच्या आयुष्यामध्ये काही गोल नसेल, तुमचं जर काही टार्गेट नसेल, तर तुमचा काही उपयोग नाही. पोलीस भरती देऊन किंवा सरळ सेवा देऊन किंवा वनरक्षक देऊन कुठेतरी कामाला गेलेलं बरं. मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. आलं लक्षात? बघा, राणी लक्ष्मीबाई नेतृत्व आहे. 5 जूनला सुरुवात झाली. बघा डेट बघा हा. 5 जून 1858 ला काय झाली? सुरुवात झाली. झाशी या ठिकाणी उठावाला सुरुवात केली. नेतृत्व स्वतः राणी लक्ष्मीबाई यांनी केलं. स्वतः होत्या, खंबीर होत्या, लढण्यासाठी लढणार आणि ब्रिटिशांना पुरून उरणार. शेवटपर्यंत लढल्या त्या. आणि बघा, 1 जून 1858 रोजी ग्वाल्हेर हे शहर राणी लक्ष्मीबाई यांनी व तात्या टोपे यांनी ताब्यात घेतलं, म्हणजे जिंकलं. ग्वाल्हेर शहर कधी जिंकले? 1 जून 1858 ला जिंकल्या राणी लक्ष्मीबाई. राणी लक्ष्मीबाई यांनी 17 जून 1858 रोजी ग्वाल्हेर या ठिकाणी धारातीर्थ पडल्या. बघा, लढता लढता शेवटी त्या धारातीर्थ पडल्या. कधी रे बाळा? 1 जूनला. बरोबर ना? 1 जून 1858 आणि 17 जून 1858 रोजी त्या काय झाल्या तर ग्वाल्हेर या ठिकाणी धारातीर्थ पडल्या. त्याच्यानंतर बघ बाळा, 20 जून 1858 रोजी झाशी हे व ग्वाल्हेर इंग्रजांच्या ताब्यात आलं. आता तुला सांगतो नेतृत्व बघा. उठावाला सुरुवात कधी झाली तर 5 जूनला झाली. बरोबर ना? त्याच्यानंतर ही राणी लक्ष्मीबाई जोपर्यंत जिवंत होती तोपर्यंत ह्या राणी लक्ष्मीबाईने तिचं झाशी दिलं नाही. आणि धारातीर्थ 17 जूनला पडलेली. त्याच्या 3 दिवसांनी बघा, त्याच्या 3 दिवसांनी लगेच इंग्रजांनी काय केलं? झाशी ग्वाल्हेर घेतलं. एवढं त्यांच्यामध्ये काय होतं तर सामर्थ्य होतं. मग त्यांच्याबद्दल एक उद्गार काढले सर व्ह्यू रोज यांनी. आणि यांनी तिथला उद्गार काय केला होता? उठाव काय केला होता? बिमोड केला होता. बघा, बंडवाल्यांकडचे सर्वात समर्थ नेतृत्व असं उद्गार काढला होता. कोणाबद्दल? तर राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल काढला होता. सर्वात समर्थ नेतृत्व असं सर व्ह्यू रोज हे बोलले होते.
आणि विदा सावरकरांनी एक वाक्य बोलले, 1857च्या स्वातंत्र्य स्मरणातील अग्निकल्लोळाची शेवटची ज्वाला, हे वाक्य कोण बोललो होतं बाळांनो? विदा सावरकर हे बोलले होते. असं उद्गार आणि लक्ष्मीबाई बद्दल काढलं होतं. शेवटची ज्वाला म्हणजे याच्यानंतर कोणी मग नंतर उठाव वगैरे पाहिजे तसा झालेला नाहीये. ओके, चला हे सगळं सगळं लिहून घ्यायचंय तुम्हाला. बघा आता जगदीशपूरचा उठाव झाला 20 जुलै 1857 रोजी बिहारमधील आरा येथे तुरुंगातील कैद्यांना मोकळे करून बंडाला सुरुवात झाली. नेतृत्व केलं राणा कुंवर सिंग यांनी केलं. नेतृत्व कोणी केलं बाळांनो? राणा कुंवर सिंग यांनी केलं. एक 2 मिनिट हा. 1857च्या उठावाला 5 जून 1857 ला सुरुवात. झाशी येथील हं. 8 जून. येस, येस. तेच ना? लगेच सांगून देतो. नाही याच्यातच सांगतो. इथं 5 जून नाहीये. 8 हे फक्त 57 आहे फक्त. 5 जून, 8 जून 1857. डेटातच दिला होता. 2 मिनिटं. डेटमध्ये मिस्टेक. विचारलंच नाही. नाही म्हणजे त्या पोरीने विचारलं त्याची वॉरंटी आहे. पण विषय काय आहे का ते हे नाही ना अजून. बघा झाशी येथील उठाव. झाशी येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं? तर झाशी येथील उठावाचं नेतृत्व होतं राणी लक्ष्मीबाई. खूप महत्वाचा आहे हा पॉईंट बाळांनो. इथं 57 आहे, 58 नाही तिथं. लक्षात घ्या सगळ्यात पहिले. आता सगळ्यात चांगलं नेतृत्व किंवा सगळ्यात खंबीर नेतृत्व जर कोणी केलं असेल राणी लक्ष्मीबाई यांनी केलं. हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे. हा झाशी येथील उठाव. मी नेहमी सांगतो, अभ्यासाला फक्त अभ्यास सारखं नका बघू. थोडंसं मोटिवेट होत जा, थोडंसं पॉझिटिव्ह राहत जा. थोडा अभ्यास करताना या गोष्टी बघा, जरा शिका, की झाशी मिळवण्यासाठी किंवा टिकवण्यासाठी एक महिला किती स्वतःसाठी लढते किंवा आपल्या झाशी ठिकाण टिकवण्यासाठी किती लढते. तर तुम्हाला फक्त काय करायचे रे? फक्त आणि फक्त तुम्हाला नोकरी मिळवायची, बरोबर ना? पण नोकरीसाठी आपण किती एफर्ट लावले पाहिजे? जोपर्यंत राणी लक्ष्मीबाई मैदानात म्हणजे लढत होती, तोपर्यंत तिने झाशी हे ठिकाण दिलं नाही. ज्या दिवशी ती धारातीर्थ पडली, त्याच्यानंतरच तिने झाशी हे ठिकाण कोणाला दिलं? इंग्रजांना दिलं. आलं लक्षात? तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. त्या आपल्याला बघायचं आहे. झाशी येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं आणि केव्हा केलं? राणी लक्ष्मीबाई 5 जून 1857 झाशी या ठिकाणी उठावाला सुरुवात झाली. ओके. आता बघा 1 जून 1858 ला किती दिवस चाललं बघा ते. 1 जून 1858 ला ग्वाल्हेर हे शहर राणी लक्ष्मीबाई व तात्या टोपे या दोघांनी मिळून काय केलं? जिंकलं. राणी लक्ष्मीबाई यांनी 17 जून 1858 रोजी ग्वाल्हेर या ठिकाणी धारातीर्थ पडल्या. कोण? राणी लक्ष्मीबाई ह्या धारातीर्थ पडल्या. आणि 20 जून 1858 ला झाशी व ग्वाल्हेर हे इंग्रजांच्या ताब्यात आले. म्हणजे जवळपास 1 वर्ष राणी लक्ष्मीबाई ही लढत होती आणि त्यांनी नाही दिलं तर नाहीच दिलं. पण ज्या दिवशी ते धारातीर्थ पडल्या आणि त्याच्या फक्त 3 दिवसांनी इंग्रजांना झाशी आणि ग्वाल्हेर हे ठिकाण मिळाले. बघा एवढं धारातीर्थ आपलं राणी लक्ष्मीबाई एवढं त्यांनी संघर्ष केला. कशासाठी? तर आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. आणि त्यांच्याबद्दल एक उद्गार काढलं होतं, की बंडवाल्यांकडचे सर्वात समर्थ नेतृत्व, असे उद्गार सर व्ह्यू रोज यांनी काढले.
आणि विदा सावरकर हे पण बोलले होते. तर काय बोलले होते ऐका. 1857च्या स्वातंत्र्य स्मरणातील अग्निकल्लोळाची शेवटची ज्वाला हे विदा सावरकर यांनी उद्गार काढले होते राणी लक्ष्मीबाई यांच्याबद्दल. समजलं? चला आता पुढे बघा. आता बघा जगदीशपूर येथील उठाव बघा. जगदीशपूर येथील उठावाचं नेतृत्व कोणी केलं रे बाळांनो? कधी झाला हा? तर 20 जुलै 1857 रोजी बिहार या ठिकाणी जगदीशपूर बिहार या ठिकाणी सुरुवात झाली. आरा येथील तुरुंगातील कैद्यांना मोकळे करून बंडाला सुरुवात झाली. बंडाला सुरुवात झाली याचं नेतृत्व केलं राणा कुंवर सिंह यांनी. हे 80 वर्षीय होते. सगळ्यात म्हणजे वयाने मोठे 80 वर्ष यांनी केलं. एवढंच दिलेलं याच्यामध्ये. जास्त काही गरज नाही डीपमध्ये जायचं. फक्त जगदीशपूरचा उठाव 20 जुलै 1857 बिहार या ठिकाणी आणि नेतृत्व कोणी केलं तर राणा कुंवर सिंग यांनी केलं. बघा पुढे बघा आता. आता महत्वाचं काय अपयशाची कारणे. 1857च्या उठावाला अपयश का आलं? म्हणजे काही वेगळं एकच कारण असून चालणार नाही. जसं उठावाचं एकच कारण नव्हतं, तसं उठाव यशस्वी होण्यामागचे पण अयशस्वी होण्यामागचे पण काही कारण होते. ते आता आपण जाणून घेऊया. उठावादरम्यान क्रांतिकारकांमध्ये एकसूत्रता नव्हती. सगळ्यात माहिती एकसूत्रता म्हणजे एकीने नव्हतं का एक सारखं चालणारे सगळ्यांना लढायचे असं नव्हतं. त्यानंतर सुशिक्षित भारतीय राजे म्हणजे जे काही शिकलेले राजे राजवाडे होते हे काय झाले बाळांनो उठावापासून आहे ना वंचित राहिले. हे म्हणले आम्हाला नाही यायचं. आम्ही आमचं आमचं लांबच बरं आहे. आमचं नुकसान नाही करून घ्यायचं. आम्हाला सुशिक्षित होते, चांगले शिकलेले होते. तरी पण या उठावामध्ये त्यांनी सहभाग घेतलेला नाहीये. तसंच फक्त उत्तर भारतामध्ये उठावाचं लोण पसरलं. दक्षिण भारतातले जे काही बऱ्यापैकी होते ते वंचित राहिले. ते म्हणले आम्हाला नाही यायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. आम्हाला इंटरेस्ट नाही याच्यामध्ये. उत्तर भारतातले जे काही लोक होते तर सगळ्यांनी उठावाला एकदम प्रतिसाद दिला. तसं दक्षिण भारतातले लोक होते हे काय राहिले थोडेसे अलिप्त राहिले. हे एक कारण होतं. आणि सगळ्यात महत्वाचं काय तर पूर्वनियोजित तारखेपूर्वीच उठावाला काय झाली बाळा तर सुरुवात झाली. पूर्वनियोजित तारखेपूर्वीच हे झाले. म्हणजे जे ठरलं होतं तेव्हा तर झालंच नाही. त्याच्या अगोदरच मंगल पांडेनी गोळी झाडली तिथून उठावाला सुरुवात होऊन गेली. त्यानंतर बघा पुढे परिणाम काय काय झाले. आता 1857 उठाव झाल्याने काय काय म्हणजे ब्रिटिश सरकार पण थोडं हादरलं होतं काही प्रमाणामध्ये. ते म्हणले एवढा मोठा उठाव म्हणजे काही सोपं नव्हतं. प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळं केलं. बरोबर ना? मग त्यांनी काहीतरी चेंजेस केले. ते म्हणले काहीतरी आता आपल्याला भारतीयांना द्यावं लागेल ना. भारतीयांना दिलं तरच ते शांत होतील. आपण जर त्यांच्या धर्माच्या आत येतोय, दत्तक वारस येतोय, अशा बऱ्याचशा गोष्टी करतोय, आर्थिक येतोय, काहीतरी करावं लागेल की नाही आपल्याला. सैनिक आहे त्यांच्यासोबत. तर मग त्यांनी काय काय बदल केले ते बघू आपण. राणी व्हिक्टोरिया होती तिचा जाहीरनामा आला. तो घोषित झाला. कधी तर 1 नोव्हेंबर 1858 अलाहाबाद या ठिकाणी लॉर्ड कॅनिंग यांनी केला. घोषित केला. अलाहाबाद. आता अलाहाबादचं नवीन नाव आहे प्रयागराज. नवीन नाव काय बाळा? प्रयागराज. राणी व्हिक्टोरियाचा जाहीरनामा घोषित 1 नोव्हेंबर 1858 अलाहाबाद इथं कोणी घोषित केला? लॉर्ड कॅनिंगने घोषित केला. त्यानुसार भारतातील कंपनीचे राजवटी बरखास्त करून भारतातील कारभार हा राणीच्या वतीने पाहिला जाईल असे घोषित केले. म्हणजे आता राजवट जी होती ना कंपनीचं ते बरखास्त होईल आणि भारताचा कारभार कोण बघल तर राणीच्या वतीने पाहिला जाईल. राणीच्या वतीने हा पहिला मुद्दा टाकून दिला त्यांनी. असे भरपूर आहे. आता ते बघू आपण काय काय त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी घडलेल्या आहेत. या उठावाचा काहीतरी तर बेनिफिट झाला असेल. बघा त्यानंतर काय या जाहीरनाम्यानुसार आहे ना बाळांनो वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून भारतीयांमध्ये भेदभाव न करता शासकीय नोकरी देता गुणवत्ता हाच निकष राहील असे राणीने जाहीर केले. हा चांगला नियम होता. काय तर वंश, धर्म, जात, जन्मस्थान यावरून भारतामध्ये भेदभाव न करता कुठल्याही प्रकारचा भेदभाव राहणार नाही. तसंच शासकीय नोकरी देताना गुणवत्ता म्हणजे ज्याच्यात क्वालिटी तोच निवडला जाईल हा निकष असा राहील ते जाहीर करण्यात आलं जाहीरनाम्यानुसार. तसंच बोर्ड ऑफ कंट्रोल बरखास्त करून भारत मंत्री आणि त्यांचे मंत्रिमंडळ यांची निर्मिती काय केली करण्यात आली. लक्षात. चला पुढे बघा आता. ह्या जाहीरनाम्यानुसार हे झालंय. आता 2 पॉइंट झाले आपले. त्यानंतर लॉर्ड कॅनिंगला भारताचा पहिला व्हाईसरॉय केलं. मी तुम्हाला सांगितलं होतं बघा ट्रिक, की यूपीचा भैय्या त्याच्या बायकोला घेऊन किंवा त्याच्या पत्नीला घेऊन नवीनच लग्न झालंय, चाललाय फिरायला आणि जाता-जाता मुद्दामून त्याने ब्रेक मारलाय, है ना? आणि मग त्याची पत्नी म्हटली, "काही ब्रेक मारा." तर "काही ब्रेक मारा" मधला बघा हा लॉर्ड कॅनिंग आहे. भारताचा पहिला कोण आहे तो? व्हाईसरॉय. भारताचा पहिला व्हाईसरॉय. तो झाला. गव्हर्नर पद काढलं.
लॉर्ड स्टेनले हा पहिला भारत मंत्री बनला. पहिला भारत मंत्री कोण आहे असं जर विचारलं तर सांगायचं लॉर्ड स्टॅनले सांगायचं. समजलं? चला पुढे आता 1857च्या उठावाबद्दल विचारवंतांचं काय काय मत होतं ते जाणून घेऊया आपण. विदा सावरकर काय म्हणले तर हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेले क्रांती युद्ध होतं हे. काय तर हिंदी लोकांनी आपल्या धार्मिक राजकीय स्वातंत्र्यासाठी केलेलं क्रांती युद्ध. तसंच नर फाटक काय म्हणले बघ बाळा 1857 चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी. हा प्रश्न पेपरला आला होता. ऐकून घ्या. 1857 चे बंड म्हणजे केवळ शिपायांची भाऊगर्दी असे उद्गार कोणी काढले हा प्रश्न आलता. कोणी उद्गार काढले तर नर फाटक हे बोलले होते. तसंच पंडित नेहरू म्हणले 1857च्या उठावास राष्ट्रीय आंदोलन होते. हे कोणत्या दर्जाचं होतं आंदोलन तर राष्ट्रीय दर्जाचं होतं. आणि संतोष कुमार रे यांनी म्हटलंय 1857चा उठाव म्हणजे केवळ शिपायांचे बंड नव्हते तर तो प्रजेचा उठाव होता. निस्तं शिपायांचं कारण नव्हतं. ते उठाव तो प्रजेने केला होता. प्रजेने घडून आणला होता. हे संतोष कुमार रे यांनी याच्याबद्दल उद्गार काढले. ओके. अशा पद्धतीने बघा आता जाहीरनाम्यानुसार आणखीन काय काय प्रमाण जे काही चेंजेस झाले ते जाणून घेऊया. भारतातील कोणतीही संस्थान यापुढे खालसा होणार नाही अशी हमी देण्यात आली होती. म्हणजे आता दत्तक वारसे राहणार नाही हा खालसा होणार नाही. त्याच्यामुळे निश्चिंत राहा तुम्ही. उठावाच्या काळात इंग्रज व भारतीय सैन्याचं प्रमाण 1:6 असं होतं. आता ते राहील 1:2. म्हणजे पहिले काय होतं जर एक ब्रिटिश असेल तर 6 भारतीय राहायचे मरणार. म्हणजे एक ब्रिटिश मेला तर आपले किती जाणार 6 जाणार. बरोबर ना. आता ते बदललं. ते चेंज केलं. तसं नाही. आता जर एक ब्रिटिश असेल तर आपले 2 भारतीय एवढं प्रमाण कमी करून टाकलं त्यांनी. 1:6 वरून कितीवर आले डायरेक्ट 1:2 आले. असं एक केलं होतं. समजलं? जे महत्वाचं तेच घेतोय आपण. हां, अशा पद्धतीने आपला 1857चा उठाव हा पूर्ण झालेला आहे. IMP सगळं दिलेलं आहे तेवढं नोट डाउन करून घ्या आणि सगळं व्यवस्थित डेडिकेशन किती वेळा व्हिडिओ बघू शकता. अनलिमिटेड व्ह्यू आहे आपल्याकडं. परत बघा जेणेकरून काय होणार तुमचं पाठांतर होणार आहे किंवा लक्षात राहणार आहे. ओके. चला आजचं लेक्चर हे आपण इथंच थांबवतोय. लवकरच आता पुढं आपण राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली हे घेऊन येणार आहे. ते नक्की एकदा बघा. चलो धन्यवाद.